नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी गहू पिकाची पेरणी करणार असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आपण जर गहू पेरणी करत असताना काही गोष्टींचा जर विचार केला किंवा काही गोष्टी लक्षात घेऊन जर आपण गव्हाची पेरणी केली तर आपल्याला गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी ही नक्कीच मदत होते. तर गव्हाची जात निवडत असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रथम ते म्हणजे जातींची निवड. जातीची निवड करत असताना ती जात खाण्यासाठी ही नरम पाहिजे, त्याचप्रमाणे त्या जातीपासून जे मिळणारं उत्पादन आहे हे सुद्धा चांगलं पाहिजे. बाजारपेठेचा जर विचार केला तर बाजारपेठेमध्ये भरपूर कंपन्यांकडे असंख्य गव्हाच्या जाती आहे. काही कमी उत्पादन देणाऱ्या, काही जास्त उत्पादन देणाऱ्या. परंतु मी तुम्हाला या व्हिडिओमधून अशा एक नवीन गव्हाच्या जातीबद्दल सांगणार आहे की ती जात खाण्यासाठी सुद्धा नरम आहे आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पादन सुद्धा चांगलं आहे. ती जात म्हणजेच देहात सीडची DWS 555 ही जात खाण्यासाठी सुद्धा नरम आहेत आणि उत्पादनासाठी सुद्धा खूप चांगली अशी ठरून आलेली आहे. या जातीची वैशिष्ट्य म्हणजेच या झाडाची उंची 3 ते 3.5 फुटापर्यंत आपल्याला ही मिळते. आपण जर 100 दाण्याच्या वजनाचा विचार केला तर 46 ग्राम या गव्हाच्या दाण्याचे वजन येतं. गहू काढणीच्या वेळेस वारा त्याचप्रमाणे गारपीट आलं तरी हे झाड पडत किंवा लोळत नाही. जात खाण्यासाठी नरम व स्वादिष्ट आहे आणि या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजेच या व्हेरायटीचे फुटवे हे जास्तीत जास्त करण्याची क्षमता आहे. वजनदार तसेच मोठे दाणे व रोग प्रतिकारक शक्ती जास्त असलेली अशी ही व्हेरायटी आहे. गव्हाची पॅकिंग 20 किलो मध्ये उपलब्ध आहे. या हंगामात तुम्ही देहात सीडची DWS 555 या गव्हाच्या जातीची लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा. या व्हेरायटीला खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या देहातच्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता किंवा तुमच्या जवळच्या देहात सेंटरला तपासण्यासाठी बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. धन्यवाद.